Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publications. नमस्कार प्रेक्षक हो, न्यूज 24 सह्याद्रीच्या आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। आज आपल्या सोबत उपस्थित आहेत यूरोलॉजिस्ट डॉक्टर नीतू वर्मा। नमस्कार मॅडम। नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत मूत्रविकार उपाययोजना आणि त्यावर घ्यावयाची काळजी। डॉक्टर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की यूरोलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय? जर साधी मराठीमध्ये सांगू तर यूरोलॉजिस्ट म्हणजे लघवीचा डॉक्टर। लघवी म्हणजे जर कोणालाही किडनीला किंवा मूत्राशयाला किंवा किडनी आणि मूत्राशयाला जोडणारी नळी आणि खाली जिथे मग लघवी बाहेर पडतात त्या नळीचा जर काही त्रास झाला मग त्याला एक यूरोलॉजिस्टला म्हणजे लघवीचा डॉक्टरला बघावा लागते। जर समजा तुम्हाला ओटी पोटात दुखतं किंवा लघवीला रक्त येतं, लघवीला जडजड होते, लघवी परत परत येते किंवा लघवीला कंट्रोल नाही राहते, हे सगळे त्रास जर झाला तर तुम्हाला एक यूरोलॉजिस्टला बघावा लागते। मूत्रविकार संदर्भात कोणती व्याधी झाल्यास कोणती तपासणी केली पाहिजे? मूत्रव्याधी जर बघितली तर खूपशे मूत्रव्याधी ॲक्च्युली आहे। समजा जर आम्ही जर किडनी पासून आम्ही जर सुरू केला तर किडनीमध्ये मूतखळेचा त्रास होऊ शकता किंवा किडनीला एक गाठ ज्याला कॅन्सर म्हणतात ते पण होऊ शकता। थोडेफार प्रॉब्लेम्स आहे जे जन्मजात असते, म्हणजे जर किडनीची संरचनामध्ये काही प्रॉब्लेम आहे, जे किडनी आणि मूत्राशयाला जोडणारी नळी असते कधी कधी तिथे पण गाठीचा प्रॉब्लेम किंवा मूतखडेचा प्रॉब्लेम होऊ शकता आणि हे मूतखडे आणि गाठीचा प्रॉब्लेम आपले मूत्राशयामध्ये पण होऊ शकता। आणि एक स्पेशल आजार आहे जे प्रोस्टेटचा आजार आहे, म्हणजे प्रोस्टेटचा वाढ होती, ते फक्त पुरुषांमध्ये आम्ही बघू शकते। हे सगळं लघवीचे म्हणजे खूपसे प्रॉब्लेम आहे। किडनी स्टोन होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यावी? पहिली तर आम्हाला हे बघावं लागेल की किडनी म्हणजे जे मूतखडा होता ते कशामुळे होता। सर, जे हे सगळ्यात इम्पॉर्टंट जे कारण आहे मूतखडा व्हायचा ते आहे पाणीचं प्रमाण जर कमी झाला तर मूतखडा बनतात। कधीही जेव्हा पाणीचं प्रमाण कमी होतं मग काय असतात की लघवीमध्ये क्षार किंवा धातूचं प्रमाण वाढून जातं आणि त्यामुळे थोडे थोडे लहान लहान कड तयार होते। ते लहान लहान कडावरती परत आणि कड बसतात आणि मग ते मोठा खडा तयार होतात। हे सर्वात इम्पॉर्टंट कारण आहे मूतखडा होण्याचा। दुसरं कारण आहे कोणाकोणाला हे जेनेटिक्समध्ये असतात, म्हणजे हे फॅमिलीचंच प्रॉब्लेम असतात। जर समजा मम्मी किंवा पापाला हे जर प्रॉब्लेम आहे मग ते प्रॉब्लेम मुलांना पण होऊ शकते। तिसरं कारण आहे कोणाकोणालाची बॉडीमध्ये म्हणजे रक्तामध्येच क्षार खूप असतो आणि कधी कोणाला जर डायबिटीज आहे किंवा कोणी बेडरिडन आहे, खूप महिन्या म्हणजे खूप वर्षा बेडरिडन आहे पॅरालिसिसमुळे, तरी पण किडनीत मूतखड्याचा जे आजार आहे त्याची शक्यता वाढते। आता होऊ नये त्याच्या खातीर सगळ्यात पहिली आम्हाला पाणीचं प्रमाण जास्त ठेवावं लागते। पाणीचं प्रमाण जास्त म्हणजे कमीत कमी 2.5 लिटर पाणी प्यायचं दिवसात, आणि जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असते तेव्हा पाण्याचं प्रमाण आणि जास्त वाढावं लागते। दुसरा आहे की खडा कधी कधी खूप नॉनव्हेज म्हणजे रेड मीट खाण्याच्यामुळे पण होता। तर जे लोक खूप नॉनव्हेज खाते, रेड मीट म्हणजे मटण वगैरे खूप जास्त खाते, ते थोडंसं कमी करावं लागते। आणि डायबिटीज वगैरेचं प्रॉपर उपचार हे सगळं करून आम्ही मूतखड्याचा जे त्रास आहे ते थोडासा कमी करू शकतो। प्रोस्टेट काय असते, त्याचे प्रसारण आणि आकुंचन प्रक्रिया नेमकं काय असते व का होते? प्रोस्टेट एक ग्रंथी आहे जे देवानी फक्त पुरुषांना दिली आहे। आता प्रोस्टेट काय होतं, जसे जसं वय वाढतं म्हणजे एकदा तुम्ही 50च्या वरती गेले की काय होतं, प्रोस्टेटचा साईज पण वाढू लागते आणि हे जे प्रोस्टेट ग्रंथी आहे ते मूत्रनलिकाचे साईडमध्ये असते। आणि आता प्रोस्टेट वाढल्यामुळे जे त्रास होऊ शकते ते आहे की ते लघवीच्या मार्गाला ब्लॉक करते, त्यामुळे लघवी जोर देऊन होते किंवा लघवी फक्त थेंब थेंब पडते, लघवीची धार बारीक येते आणि लघवी जे आहे ते जवळच पडते आणि लघवीला परत परत इन्फेक्शन पण होतात आणि कधी कधी लघवीला रक्त पण येऊ शकते। जर हे सगळं त्रास आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिली एक डॉक्टर म्हणजे सेम यूरोलॉजिस्ट त्यांना भेटायचं। त्याची खूप
आता त्याचा शस्त्रक्रिया पण आहे आणि ते आम्ही टॅबलेट म्हणजे गोळी औषध देऊन पण चांगलं करू शकते. आता ते गोळी औषधनं बरं होणार किंवा ऑपरेशन लागणार ते डिसिजन युरोलॉजिस्टचा असतात. मूत्रमार्ग संसर्ग म्हणजे नेमकं काय? जर कोणालाही लघवीचा इन्फेक्शन झाला तर त्यामुळे लघवीला जडजड होऊ शकते, लघवी परत परत येते आणि जेव्हा लघवी येते तर लघवीच्या ठिकाणी खूप दुखतो आणि कधी कधी लघवीला रक्त पण येऊ शकते आणि ओटीपोटात दुखू पण शकते. हे जे लघवीचं इन्फेक्शन आहे ते खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. ते पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये किंवा लहान मुलांपण होऊ शकते. जेव्हा लघवीचं इन्फेक्शन होतं तेव्हा लघवीला जडजड होऊ शकते, लघवी परत परत येऊ शकते, एकदा आली की कंट्रोल नाही करू शकत किंवा लघवीला रक्त पण येऊ शकते आणि ओटीपोटांमध्ये दुखू पण शकते. हे सगळं जर झाला तर अगेन तुम्हाला एक युरोलॉजिस्टला दाखवावा लागेल. आता जर इन्फेक्शन थोडा टाईमचाच आहे म्हणजे इन्फेक्शनला फक्त 2-3 दिवस झालेच आहे, मग त्याचा ट्रीटमेंट आम्ही फास्ट करू शकतो. म्हणजे हे प्रॉब्लेम तुमची 2-3 दिवसमध्ये बरं होतात. पण थोडेफार लोकांना काय होतं की हे इन्फेक्शन खूप महिन्यापासून असते, ते लोकांमध्ये जे आम्ही अँटीबायोटिक देता ते थोडा जास्त टाईम द्यावा लागते. हे प्रॉब्लेम होऊ नये त्या खातिर आम्ही काय करू शकते की आम्हाला पाणीचं प्रमाण जास्त ठेवावा लागेल. जे लघवीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी लागेल आणि कधीही त्रास झाला मग लगेच डॉक्टरला दाखवायचं. डॉक्टर ही शस्त्रक्रिया सामान्य लोकांना परवडणारी आहे का? आता सायदीपमध्ये जे महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची खूपशी योजना आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले पण आहे. मग जे पण लाभार्थी आहे ते इथे मोफतमध्ये ऑपरेशन करून घेऊ शकते. त्याचा अलावा इथे कॅशलेस हे आणि जे सामान्य लोक ज्यांच्याकडे योजनाचा किंवा कॅशलेसचा कार्ड उपलब्ध नाही आहे तिथे कॉस्ट खूप नाही आहे, त्यांना ते परवडणार. डॉक्टर तुम्ही सायदीप हॉस्पिटलमध्ये किती वेळ उपलब्ध असता आणि सायदीप हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत? सायदीप हॉस्पिटलमध्ये मी डेली असतात म्हणजे सोमवारी ते शनिवारी डेली जे माझा टाईम आहे ते 2 ते 4 आहे आणि सायदीपमध्ये सगळी शस्त्रक्रिया आहे. म्हणजे किडनीचा जर काही मूतखडेचा त्रास आहे किंवा कॅन्सरचा प्रॉब्लेम झालेला आहे किंवा मूत्राशयाचा काही प्रॉब्लेम आहे, प्रोस्टेटचा शस्त्रक्रिया, हे सगळी शस्त्रक्रिया जे आधुनिक दुर्बिणी वगैरे आहे ते सगळी उपलब्ध आहे. आणि ऑपरेशनच्या नंतर कधी कधी थोडे लोकांना ICUची गरज पण पडतात, ते पण इथे उपलब्ध आहे. आणि इथे योजनामध्ये म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जे उपचार आहे ते पण मोफतमध्ये होतात. डॉक्टर तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी याबद्दल काय संदेश देऊ शकता? माझा फक्त एकच मेसेज आहे, जर कधीही तुम्हाला घरी जर काही त्रास झाला लघवीचा किंवा पोटात दुखता तर तुम्हाला लगेच डॉक्टरकडे दाखवायचा. शेजारचा काय म्हणतात की दुसरे लोक काय म्हणतात की हे घरगुती उपचार आहे ते नका करू. आता तुमच्यासाठी खूपसे डॉक्टर ऑलरेडी अवेलेबल आहे ज्यांनी खूपशी ट्रेनिंग घेतलेली आहे, ज्यांना माहीत आहे की काही करेक्ट आहे आणि काही रॉंग आहे. म्हणजे ते तुम्हाला जास्त चांगला उपचार किंवा जास्त चांगला ॲडवाईस देऊ शकते. मग काहीच प्रॉब्लेम झाला त्याचा करेक्ट टाईमवरती जर उपचार केला ते कधीही बेटर होता. नाहीतर जर खूप दिवसात तुम्ही घरगुतीचे ट्रीटमेंट चालू केलेला आणि मग ते काय होतं ते त्रास वाढून जाता. जर समजा ते मूतखडाचा आहे किंवा कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे ते वाढून जाता, मग तुम्हाला तर त्रास होतच, डॉक्टरांना पण त्रास होता ते उपचार करायला, मग चुकी ते खूप ॲडव्हान्स जाता. तर माझा फक्त एकच मेसेज आहे की तुम्ही कधीही काहीच प्रॉब्लेम झाला लगेच डॉक्टरला दाखवायचा. त्यासाठी आजपासून 2024 शुरू होते हैं. इसके लिए मेरी तरफ से और पूरे सायदीप हॉस्पिटल की तरफ से जो भी सह्याद्री के प्रेक्षक हैं उनके लिए नवीन वर्ष की शुभकामनाएं और आप सब अपनी हेल्थ का ध्यान रखें. आपल्यासोबत होत्या युरोलॉजिस्ट डॉक्टर नीतू वर्मा मॅम. डॉक्टर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मूत्रविकार उपाययोजना आणि त्यावर घ्यावयाची काळजी या विशेष भागात आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. नमस्कार.